नमस्कार मित्रांनो, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची जी आपली बॅच आहे ती 26 मार्चला आपली सुरू झालेली आहे. मागच्या 3 लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा एक मोटिवेशन सेशन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण तुमचे 2 लेक्चर आपण BNSS या विषयावर आपण घेतलेले आहेत. BNSS विषयामध्ये आपण कोणते लॉंग क्वेश्चन्स प्रॉबेबली येऊ शकतात, कुठली जरी परीक्षा असेल तरी, तर ते प्रश्नांची आपण यादी घेतलेली आहे. शॉर्ट नोट कोणत्या येऊ शकतात त्याची आपण यादी घेतलेली आहे. आज 30 मार्चपासून आपण ॲक्च्युअल BNSS सब्जेक्टचे जे कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, ते समजावून घेऊन त्या जे प्रश्न आपण लिहून घेतलेले आहेत त्याचे मॉडेल ॲन्सर्स लिहून घ्यायला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही जे कोणी लोक ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर परीक्षेची तयारी करत आहात, तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपलं कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून आपल्या ॲप्लिकेशनवरनं तुम्ही जॉईन करू शकता. मित्रांनो, आजचा जो आपला हा व्हिडिओचा मेन जो विषय आहे म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेत असताना बऱ्याच अडचणी आज आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याच कॅन्डिडेटला यायला लागलेल्या आहेत. ठीक आहे, 2-2, 3-3 दिवस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायला कोर्टामध्ये त्यांना फेऱ्या माराव्या लागतात. काही लोक 5-5, 6-6 दिवस फेऱ्या मारतात. ठीक आहे, तर हे अतिशय चुकीचं आहे. याच्यावर आपल्याला कोणाला तरी बोलायला लागेल. आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये जर जे पाहतोय, डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला सुद्धा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटला एवढा जास्त त्रास दिला जात नाही. JMFCला तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे तुमचे 10 इयर प्रॅक्टिसवाले जे एखादे वकील आहेत त्यांच्याकडनं पण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल. पण जो त्रास विद्यार्थ्यांना झालेला मी महाराष्ट्रामध्ये पाहतोय, याचा खरंच त्याच्यामध्ये मलाही ह्या गोष्टींचा त्रास होतो आहे. काल परवा पलटणवरनं एका मॅडमनी मला सांगितलं की म्हणजे तिथले जे माननीय न्यायाधीश महोदय आहेत, म्हणजे त्या महिला आहेत, ह्या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतं की महिलाच बऱ्याच वेळेस महिलांनाच अशा पद्धतीने महिलांकडनंच त्रास होतो. तर त्या न्यायाधीश महोदयांनी त्या महिलेला सांगितलं म्हणे की तू 6 महिने माझ्यासमोर प्रॅक्टिस कर, त्याच्यानंतर मी तुला सर्टिफिकेट देते. हे अतिशय दुर्दैवी आहे. आता त्या महिलेचं असं होतं की ती तिथली माहेरवासीन होती, म्हणजे तिचं माहेर होतं, ती तिथे अगोदर तिची प्रॅक्टिस ज्युनियरशिप तिथे झालेली. त्यानंतर ती ज्यावेळेस सासरी गेली त्यावेळेस तिने तिकडे तिची चांगली प्रॅक्टिस आहे, म्हणजे तिच्याकडे दाखवायला खूप सारे मॅटर्स आहेत. साहजिकच ज्युनियरशिपच्या काळामध्ये तुम्हाला कोण वकीलपत्र देणार आहे, तुमच्याकडे कोण केसेस देणार आहे, तर तिला त्यावेळेसच्या केसेस दाखवायला तिच्याकडे नव्हत्या. मग तिने एवढंच सांगितलं की मॅडम मला 8 वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे. आता माझ्याकडे सध्याच्याला भरपूर सारे मॅटर्स आहेत जे तिकडच्या सासरच्या कोर्टामधले आहेत. मी ते ज्युनियरशिप केलेली आहे, मला इथूनसुद्धा प्रॅक्टिस सर्टिफिकेट लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय 8 वर्ष माझे भरणार नाहीत. इवन तिथले फलटणचे जे बार काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांनी सुद्धा त्या न्यायाधीश महोदयांच्या समोर जाऊन सांगितले की आम्ही हिला कोर्टामध्ये फिरताना वगैरे पाहिलेलं आहे, हिने इथे ज्युनियरशिप केलेली आहे मॅडम. तरीसुद्धा त्या न्यायाधीश महोदयांनी ऐकलं नाही. तिने सरळ लिहून दिलं की माझ्यासमोर प्रॅक्टिस नाही आहे आणि म्हणून मी ह्या मुलीला प्रॅक्टिस देऊ शकत नाही, मी सर्टिफिकेट देऊ शकत नाही. आता ह्या न्यायाधीश महोदया त्या कोर्टात येऊन काम करत आहेत, समजा 1-2 वर्ष झालं. ह्या न्यायाधीश महोदयांना आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे की तुम्ही यांना सर्टिफिकेट द्या म्हणून. आणि ह्यांनी जर असा आग्रह करायचा जर म्हटलं की तुम्हाला मी कोर्टात पाहिलं नाही, ठीक आहे, तुमच्या नावावरचे पेंडिंग मॅटर कोर्टामध्ये दिसत नाहीत, मी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देणार नाही, तर अशा वेळेस त्या मुलीच्या अधिकाराचं काय करायचं? ती मुलगी दुसऱ्या न्यायाधीशांसमोर गेली. त्या न्यायाधीशाने तिला 1दा, 2दा, 3दा, 4दा ड्राफ्ट बनवायला लावला. आणि ड्राफ्ट कशासाठी? की लग्न झाल्यापर्यंतचं सर्टिफिकेट मी तुला देतो एकदा बोलले, त्यानंतर लग्नाची तारीख आता असं कुठे दिले तुम्हाला? ज्यावेळेस ती मुलगी म्हणली की सर तुम्ही मला पूर्ण सर्टिफिकेट देत नाही आहेत, ॲटलिस्ट मला या कारणासाठी मी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही असं तरी मला लिहून द्या, ॲटलिस्ट मला हायकोर्टामध्ये तरी रीट दाखल करायला. म्हणजे तिचा ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी तिला हा सल्ला दिला की तुम्ही काय करा, ते जे न्यायाधीश महोदय तुम्हाला म्हणतात सर्टिफिकेट देणार नाही, त्यांच्याकडनं हे लिहून आणा की या मुलीचं जे आहे ते लग्नाच्या अगोदर ही इकडे बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर तिकडे आहे, आणि आता मी ह्याला सर्टिफिकेट देऊ शकत नाही कारण इथे त्याचे मॅटर नाही आहेत. हे त्याच्याकडनं लिहून आणा तुम्ही त्यांच्याकडनं. त्यांनी लिहून दिल्यानंतर मग पुढे कुठे जायचं, कशी रिट पिटिशन करायचे मी सांगतो असं मी त्यांना सांगितलं त्यावेळेस. मग त्यांनी तोच आग्रह त्या न्यायाधीशांसमोर केला. अगदी ते ऐकून त्यांनी म्हटलं की हे तुझा फॉर्म घेऊन जा, मी तर मान्यच करणार नाही की तू माझ्यासमोर आली होती. म्हणजे असं वागायला नाही पाहिजे. तुम्ही न्यायाधीश आहात आणि हे काय प्रकार आहे की म्हणजे मी तर मान्यच करणार नाही कोर्टासमोर की तू माझ्यासमोर आली होती, रिट पिटिशन वगैरे तुला करायचं असेल तर मी तुला काहीच हे करणार नाही. म्हणजे हे जे सगळं कोर्टांकडनं न्यायाधीशांकडनं वागवलं जातं हे अतिशय चुकीचं आहे. पुणे कोर्टाचं मी ते बघितलं सर्टिफिकेट जे त्यांनी लावलेलं आहे पोस्टर. आता कदाचित हे न्यायाधीशांना माहिती पण नसेल, म्हणजे जे पुणे कोर्टाचे जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आहेत, आता ह्या लोकांना मी अजिबात ब्लेम करत नाही आहे, जे जजेस लोक आहेत त्यांना ते माहिती बी नसेल, पण त्यांचे जे क्लर्क आहेत त्यांच्या बाजूला बसणारे ह्या लोकांकडनं जो त्रास दिला जातो कॅन्डिडेट लोकांना, ठीक आहे, 4-4, 5-5 दिवस जर त्यांना एका सर्टिफिकेटसाठी जर फिरावं लागत असेल, त्यांनी अभ्यास कधी करायचा? एवढं कॉम्पिटिशन ऑलरेडी वाढलेलं आहे.
तर ह्या सगळ्या म्हणजे न्यायाधीश महोदयांनी ह्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेतला पाहिजे की तुमच्या क्लर्क लोकांकडनं जो त्रास होतो आहे तो तुम्ही त्याच्यात टाळला पाहिजे. सगळ्याच महाराष्ट्रातल्या कोर्टाबद्दल मी हे बोलत आहे. बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात. पुण्याच्या त्या सच्यामध्ये त्यांनी एक यादी मला एका विद्यार्थ्याने दाखवली. अगदी जाहिरातीचं हे आणा तुम्ही, जाहिरातचं प्रिंट काढून आणा असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, 10-10 पेजेसच्या ज्या जाहिराती असतात, ह्या 10-10 पेजेसच्या जाहिराती आता तुम्हाला तुमच्याकडे 1000 लोक आले फॉर्म भरायला, ते 1000 लोकांकडनं तुम्ही ते 10-10 पेजेस ते घेऊन तेवढं बंडल करून काय रद्दी विकून पैसे कमवायचेत का आपल्याला? म्हणजे कोणते डॉक्युमेंट मागावं, काय मागायला पाहिजे, एवढं सगळं मागून काय करणार आहात? जसं कॉलेजच्या आपल्या काळामध्ये असायचं नाही, एखादा तलाठी वगैरे कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे, ते कॉलेजचे प्रिन्सिपल बरंच काही लिहून द्यायचे, तुम्ही ह्याचा आय कार्ड आणा, त्याचा आय कार्ड आणा, 10वीचं मार्कशीट आणा. आता 10वीचं सनद मार्कशीट वगैरे त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतं ना. समजा तुम्ही बार काउन्सिलची सनद मागताय, तर ती सनद मागण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी दिलेले आहेत. तर ते डॉक्युमेंट पण आणा, 10वीची सनद पण आणा, आधार कार्ड पण आणा, सेल्फ अटेस्टेड आय कार्ड पण आणा, ह्याची सनद पण आणा. एवढं सगळं डॉक्युमेंट वगैरे तुम्ही जर मागत असाल, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट पण सोप्या पद्धतीने मिळतं. होईल तेवढा त्रास विद्यार्थ्यांना कमी होईल अशा पद्धतीने केला पाहिजे. जे डायसवर बसलेले आहेत ऑनरेबल जस्टिस, आता मी बऱ्याच लोकांचं ऐकतोय पण की बरेच न्यायाधीश साहेब विद्यार्थ्यांना फार मोटिवेट करतायत, म्हणजे त्यांना सर्टिफिकेट देत आहेत आणि सोबत शुभेच्छा पण देत आहेत की चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, काही लोक तर काही अडचणी आल्या तर आम्हाला विचारा इथपर्यंत होऊन पॉझिटिव्ह वागत आहेत. पण काही लोकांकडनं हा अशा प्रकारचा जो त्रास दिला जातो त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे, ठीक आहे, आज तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहात, उद्या तुम्ही त्या खुर्चीवरनं पायउतार होणार आहात. ठीक आहे, म्हणजे कधी ना कधी आपण रिटायर होऊ, आपण मरूनही जाऊ शकतो. ठीक आहे, मेल्यानंतर आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माझी तब्येत आता खराब असते बऱ्यापैकी, कोलेस्टेरॉल वगैरे माझ्या शरीरात पण भरपूर जास्त आहे. समजा कधीतरी मलाही ब्लॉकेज होऊ शकतं, माझा मृत्यू होऊ शकतो. तर माझी इच्छा काय आहे किंवा चांगल्या कामासाठी मला लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तर न्यायाधीश महोदयांनासुद्धा मला हीच विनंती आहे की जे कोर्टातले न्यायाधीश महोदय जर समजा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास देत असतील, अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत विद्यार्थी आणि त्यांच्याकडे काही प्रॅक्टिस नाही असं नाही आहे, ज्यांच्याकडे प्रॅक्टिस सर्टिफिकेट आहेत, खूप सारे वकालतनामा आहेत, अशा लोकांनासुद्धा त्रास होतो आहे. काल तर एकाचा फोन आला, म्हणे सर मला एवढी इमर्जन्सी होती, माझा एवढा मेडिकलचा प्रॉब्लेम होता, मला कोल्हापूरला जावं लागतं, मी त्यांना 2 दिवस मी पुण्यामध्ये होतो, मी 2 दिवस त्यांना रिक्वेस्ट केली मला आज सर्टिफिकेट द्या. ठीक आहे, त्यांनी कसलाच रिस्पॉन्स दिला नाही. त्याला त्या मेडिकल इमर्जन्सीसाठी आता कोल्हापूरला जावं लागलं, परत त्याला कोल्हापूरहून आता इकडे यावं लागेल, परत एकदा पुण्याच्या कोर्टामध्ये हे ॲप्लिकेशन वगैरे द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे हा जो काही कॅन्डिडेटचं होत आहे. अजून एका महिलेने सांगितलं की ती म्हणे मुंबईला तिचं लहान लेकरू ठेवून आली होती. आता तिने आजूबाजूच्या कुठल्या तरी कोर्टातल्या एखाद्या विद्यार्थिनीला विचारलं, दुसऱ्या मैत्रिणीला सर्टिफिकेट मिळायला किती वेळ लागतो. तिने सांगितलं की काही नाही, 1-2 तास, 4 वाजता दिलं की 5-6 वाजेपर्यंत मिळून जातो 2 तासामध्ये. मग ती तिच्या मुलाला मुंबईमध्ये ठेवून पुण्याला आली. मुंबईला लहान लेकराला ठेवून पुणेमध्ये आली आणि पुणेमध्ये आल्यानंतर तिला लक्षात आलं की आता आपल्याला मिळणार नाही आहे. ठीक आहे, किंवा तुम्हाला एवढा वेळ थांबायला लागेल. 1-2 तास बसून घेऊन तिला परत वापस पाठवून दिलं आणि परत उद्याच्याला तिला यायची वेळ आली. ठीक आहे, म्हणजे किती अवघड आहे. ह्या महिलांचा संघर्षसुद्धा जर आपल्याला समजून घ्यायचा नसेल, म्हणजे लेकरं बाळ सांभाळ. आता आमच्याकडे एकच मैथिली आहे, आता तिच्या आईच्या पुढे म्हणजे 7 तारखेपासून परीक्षा चालू होत आहेत. ठीक आहे, आम्ही घरामध्ये दोघंच नवरा बायको असतो, तर त्या लेकरला सांभाळणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं प्रचंड अवघड आहे. आणि ह्या परिस्थितीतून जर एखाद्याचा माणूस जर शाळा शिकायचा असेल, त्याला नोकरी मिळवायची असेल आणि जर अशा पद्धतीने जर प्रशासनाकडनं किंवा आपण सत्तेमध्ये बसलेल्या सर्व्हिसवर बसलेल्या लोकांनी जर असा त्रास द्यायचा म्हणलं, किंवा ते बाजूचे क्लर्क लोक जे बसलेले आहेत, ठीक आहे, त्यांच्या हातात जोडून विनंती आहे, विनाकारण त्रास देऊ नका. ठीक आहे, काय मिळणार आहे तुम्हाला, म्हणजे हा जो आनंद असतो ना की उद्या ये, परवा दिवशी ये, तुला हे देत नाही, हा आसुरी आनंद असतो. ह्या आनंदामुळे एक बॅडविल आपल्या कुठेतरी पाठीमागे उभं राहत असतं. तुम्ही जेवढं लोकांना चांगलं वागवणार, जेवढं त्यांना मदत करणार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ठीक आहे, तेवढं तुमच्या चांगल्या कामासाठी लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. ठीक आहे ना, आपल्याला एक दिवस सगळ्यांनाच मरून जायचं आहे आणि जे लक्षात राहणार आहे ते तुमचे चांगुलपणा लक्षात राहणार आहे. ठीक आहे, त्यामुळे जेवढे सगळे लोक वाईट वागत आहेत, जेवढे सगळे लोक त्रासदायक वागत आहेत, पेपरलेस प्रकारचं सरकार चालतं आहे अक्षरशः. म्हणजे एखादा कायदा जरी पास झाला तरी सरकार म्हणते की आम्ही पेपर पब्लिकेशन करणार नाही, आम्ही ऑफिशियल गॅझेट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पब्लिश करू. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरातीचे 7-8, 8-8, 10-10 पेजेस मागताय. ठीक आहे, 10वीची सनद वगैरे, मराठी लँग्वेजसाठी 10वीची सनद वगैरे. 10वीची सनद, समजा एखाद्याच्या मराठी त्याचे 10वीचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर त्याचा मराठी विषयच नव्हता, समजा तो CBSEचा विद्यार्थी असेल, ठीक आहे, किंवा दुसऱ्या कुठल्या ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये वगैरे शिकलेला असेल, त्याच्याकडे समजा मराठी नसेल तिथे, तर मग तुम्ही त्याला मराठी सर्टिफिकेट देणार नाही का? ठीक, म्हणजे MPSCने जे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी की आता समजा जे आपण फ्रेशर लोकांसाठीचं आपण थोडक्यात उदाहरण घेऊया.
फ्रेशर लोकांसाठी त्यांनी असं सांगितलं की तुम्ही काय करा, कॉलेजच्या प्रिन्सिपलकडनं लिहून आणा की सगळे विषय फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर आहे. आणि मराठी सर्टिफिकेट तुम्ही एक तर 10वीचं सनद जोडा ज्याच्यावर तुमचा मराठी विषय होता, आणि जर तसं नसेल तर मग तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलकडनं लिहून आणा. ठीक आहे, तेच इंटरप्रिटेशन आपण इकडे लावलं पाहिजे ज्युडिशरी ऑफिसरसाठी सुद्धा. एखाद्याकडे जर मराठी विषय नसेल त्याच्या सनदमध्ये, त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ तुम्ही टेस्ट घेऊन त्याला मराठी सर्टिफिकेट द्या. 10वीची हेच मागा तेच मागा, एवढे सगळे बार काउन्सिलचा ID घेतली तुम्ही. काही लोकांचा तर वेगळाच प्रॉब्लेम झाला. आता मागच्या APPच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्या एक अतिशय म्हणजे हुशार विद्यार्थिनी डाके मॅडम आपल्या होत्या. त्यांच्या याच्यामध्ये काय झालं की म्हणजे एक गलतानपणा पहिला केला बार काउन्सिलवाल्यांनी, जे लोकल बार काउन्सिलचे आहेत. त्या लोकल बार काउन्सिलवाल्यांनी तिला लिहून दिलं की मॅडमचं महाराष्ट्र अँड गोवाचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट कधीचं आहे, ते समजा मागच्या 2000 सालचं आहे, आणि पण यांची आमच्या लोकल बारमध्ये रजिस्ट्रेशन यांचं या वर्षापासून झालेलं आहे. आमच्याकडे त्यांची लोकल बारमध्ये एव्हापासूनची प्रॅक्टिस आहे. ही पहिली चूक ह्या बार काउन्सिलवाल्यांनी केली. म्हणजे यांना माहिती नव्हतं का किंवा महाराष्ट्र आणि गोवाचं सर्टिफिकेट मिळाल्यापासून प्रत्येकाला प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे. लोकल बारचे तुमची फीस जमा करण्यासाठी तुम्ही हे सगळे वात्रटपणा करताय का? काही लोकल बारवाल्यांकडनं मला म्हणजे विद्यार्थ्यांच्या बातम्या येतात, कोणत्या बार अध्यक्षांनी 10,000 रुपये मागितले, कोणी 20,000 रुपये मागितले. ठीक आहे, मागची सगळ्या वर्षाची मेंबरशिप वगैरे तुम्ही काढून घेताय. ठीक आहे, म्हणजे जरा तर विचार करा. हे सगळे तयारी करणारे सगळे विद्यार्थी आहेत, यांच्याकडनं अशा पद्धतीने जर पैसे वसूल करत असाल तर म्हणजे काय तुमची प्रॅक्टिस काय आहे का नाही? म्हणजे पोट भरण्यासाठी हे अध्यक्ष निवडणुका, ह्या निवडणुकाच तुमच्या पोट भरण्यासाठी निवडणुका जिंकता का तुम्ही? ठीक आहे, बाकीचे बरेच काम आहेत ना, आपण त्या कामासाठी त्या कामातून तुम्ही पैसे काढले पाहिजेत. ठीक आहे, ते फलटणच्या अध्यक्षांचं मला कौतुक करावं वाटतं. फलटणचे जे लोक असतील त्यांनी तोच अध्यक्ष निवडा परत एकदा. म्हणजे जो न्यायाधीशांसमोर उभा राहून विद्यार्थ्यासाठी म्हणतो की हा आमच्या कोर्टात प्रॅक्टिस करतो, तर मॅडम आम्ही याला बघितलेलं आहे, याला सर्टिफिकेट द्या. ठीक आहे, अशा अध्यक्ष निवडा. हे जे अध्यक्ष तुम्ही पाहताय ना, काही 10,000 रुपये मागितले, कोणी 20,000 रुपये मागितले. ठीक आहे, म्हणजे शुद्ध निर्लज्जपणा आहे. ते सरपंचाने जसं विहीर पाहिजे असेल तर सरपंचाने 5,000 रुपये मागणे आणि ह्या अध्यक्षाने अशा पद्धतीने पैसे गोळा करणे, ह्याच्यात काही फरक नाही आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मुळात त्या अध्यक्षांची तिथे चूक झाली. मी तुम्हाला हे जे सांगत होतो डाके मॅडमचं आमचं उदाहरण. त्याच्यानंतर न्यायाधीश साहेबांकडे गेलं ते सर्टिफिकेटला. त्या न्यायाधीश साहेबांनी तर लिहून द्यावं की महाराष्ट्र आणि गोवामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन जुनं आहे, तेव्हापासून तसं पाहायला गेलं त्यांना प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे. कारण आपल्याकडे प्रॅक्टिस करायचा अधिकार तुम्हाला कुठून मिळतो? महाराष्ट्र आणि गोव्याचं जे सर्टिफिकेट आहे तिथून मिळतो ना. लोकल बारच्या रजिस्ट्रेशनपासून प्रॅक्टिसचा अधिकार थोडीच मिळतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही 15,000 रुपये तुम्ही बार काउन्सिलवाले घेत होता विद्यार्थ्यांकडनं, त्यावेळेस पोरांकडे तेवढे पैसे पण नसायचे. त्यांनी काय केलं की अगोदर महाराष्ट्र आणि गोव्याचे पैसे भरले, त्याच्यानंतर लोकल बारचं रजिस्ट्रेशन करायला कुणाला 1 वर्ष उशीर झाला, कुणाला 1.5 वर्ष उशीर झाला. ठीक आहे, भरले त्यांनी, तुमचे पैसे जे भरायचे ते भरले त्यांनी, पण 1-1.5 वर्ष उशीर झाला. आता तुम्ही सर्टिफिकेट देत असताना त्या पुढच्याचं सर्टिफिकेट द्यायला लागले. कालच एका मॅडमनी सर्टिफिकेट पाठवलं माझ्याकडे, म्हणे सर यांनी असा प्रकार केलेला माझ्यासोबत की लोकल बारचं लिहून दिलं, महाराष्ट्रीयन बार गोव्याचं रजिस्ट्रेशन जुनं आहे, पण आमच्या लोकल बारला इथून प्रॅक्टिस आहे. त्या न्यायाधीश साहेबांनी सुद्धा तेच प्रकार केला की यांचं या कोर्टामध्ये प्रॅक्टिस ती 4 वर्षाची आहे. आता 4 वर्षाची प्रॅक्टिस म्हटल्यानंतर 8 वर्षाच्या प्रॅक्टिसचं ॲडिशनल PPला तुम्ही इलिजिबल तुम्हाला कसं दाखवतील ते? ठीक आहे, फक्त आणि फक्त लोकल बारच्या रजिस्ट्रेशनमुळे जर तुम्ही असे विद्यार्थ्यांचं नुकसान करत असाल, त्या डाके मॅडमला, जे विद्यार्थी आता जे सगळे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी सांगतो मी, असं जर सर्टिफिकेट तुम्हाला कोणी देत असेल की लोकल रजिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्र आणि गोवाचं रजिस्ट्रेशन जुनं आहे, पण आमच्या लोकल बारला इथून यांची 4 वर्ष 5 वर्ष प्रॅक्टिस आहे, तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल नाही आहेत. इंटरव्ह्यूमध्ये जे चेक करणारे जे लोक आहेत त्यांनी डाके मॅडमला आमच्या इंटरव्ह्यू देऊच दिला नाही. ठीक आहे, त्यांना दिवसभर त्यांनी त्रास दिला. दिवसभरामध्ये आता ते MPSCचे लोक आहेत. बार काउन्सिलच्या लोकांना जर कळत नसेल की महाराष्ट्र आणि गोवापासनं तुमची प्रॅक्टिस कॅल्क्युलेट केली जाते, तुम्ही जर लोकल बारचं रजिस्ट्रेशन असं पुढून देत असाल, जज साहेबांना जर कळत नसेल, तर ते MPSCचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे त्यांना काय करणार आहे? ठीक आहे, त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं की तुमचं जे प्रॅक्टिस आहे ती 4च वर्ष भरते किंवा 3च वर्ष भरते आणि तुमच्या सर्टिफिकेटनुसार आम्हाला दिसते. त्या मुलीने तिथे त्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला की सर महाराष्ट्र आणि गोवाचं माझं रजिस्ट्रेशन जुनं आहे आणि खरं तर आम्हाला प्रॅक्टिसचा अधिकार तिथूनच मिळत असतो. पण ते न्यायाधीश साहेबांनीच लिहून दिलं होतं की यांची प्रॅक्टिस जी आहे ती एवढ्यापासूनच आहे, कारण लोकल बारचं रजिस्ट्रेशन तिथपासूनच होतं. ठीक आहे, तर असे नुकसान करू नका कॅन्डिडेटचे. कितीतरी कॅन्डिडेट असे ज्यांच्याकडे पैसे नसतात लोकल बारचे, लॉ वगैरे झाल्यानंतर लवकर पैसे नसतात म्हणून ते लोकल बारचं रजिस्ट्रेशनला उशीर करतात, आणि त्यांच्यासोबत जर तुम्ही असं वागत असाल तर अतिशय दुर्दैव आहे. ठीक आहे, तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, मी तळमळीनं पार सांगतो तुम्हाला की असं वागू नका. आणि बाकी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल की हा व्हिडिओ तुमच्या बाराध्यक्षांपर्यंत पाठवा, तुमच्या सगळ्या लोकांपर्यंत पाठवा.
ठीक आहे. तुमचे अध्यक्ष म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्यांना मी ब्लेम करतोय. जसं मी फलटणच्या अध्यक्षांचं कौतुक केलं तसे तुमच्या महाराष्ट्रामध्ये अजून बरेच बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. जे अध्यक्ष तुमच्यासोबत मदत करतात, तुम्हाला कायम हे करतात, अशा अध्यक्षांना तुम्ही कायम निवडून द्या. ठीक आहे. पण जे अशा पद्धतीने सरपंचासारखं 5,000 रुपये ह्याचे दे, विहिरीसारखे 5,000 रुपये दे, ठीक आहे, अशा अध्यक्षांचं पुन्हा तोंड बघायची वेळ आणू नका, असं मी सगळ्यांना सांगेल. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून जरी काही त्याच्यामध्ये अडचणी असतील, ठीक आहे, तर तुम्ही मलाही बोलण्याचा प्रयत्न करू शकता. आणि शक्यतो तुमच्या सगळेजण थोडं ग्रुप करून थोडंसं आपल्या अधिकार मागण्याचा प्रयत्न करा. आपल्या अधिकारासाठी प्रत्येकाने फाईट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये कसं आहे की कुणाला दयामया नाही आहे. ठीक आहे. जो जज साहेबांच्या बाजूला बसलेला जो क्लर्क आहे, ठीक आहे, तो SBI बँकेच्या क्लर्क लोकांप्रमाणे वागतोय. ठीक आहे. त्या क्लर्क लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे, ठीक आहे, म्हणजे आपण ज्या पोस्टवर आहोत त्या पोस्टचा आपण आदर ठेवला पाहिजे. आणि आपल्याकडनं जर काही चांगले कामं होत असेल तर तुम्ही ते चांगले कामं करा. विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कामं वगैरे तुम्ही करू नका. ठीक आहे. जे न्यायाधीश महोदय खुर्चीवर बसलेले आहेत, ठीक आहे, त्यांनासुद्धा आता जे सगळ्यांचं चांगल्या गोष्टी करतात त्यांचं म्हणजे मला मनापासून प्रचंड कौतुक करायचं आहे. पण जे लोक अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम करतात तर त्यांनासुद्धा मला सांगायचं आहे, ठीक आहे, आपल्या प्रत्येकाला, आपण आज कुठल्या तरी खुर्चीवर बसलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाला आपली खुर्ची सोडावी लागणार आहे. आणि आपल्या खुर्चीवर तोच विद्यार्थी येऊन बसणार आहे ज्याला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देताय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवा. स्वतःमध्ये मग्न राहू नका. आज ज्या खुर्चीवर बसलेला त्या खुर्चीमध्येच मग्न राहू नका. असं करून आपण मदत केलं पाहिजे. आता तुम्ही हे जे काम आहे हे काम तुमचं न्यायदानाचं काम नाही आहे. ठीक आहे. हे एक प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रकारचं आपण काम करतो आहे. मग हे काम करत असताना आपण एवढा त्याच्यामध्ये कुठला तरी अट्टहास करणे किंवा हे आण तसंच आण, नाही तर मी देणारच नाही सर्टिफिकेट, त्या महिलेने तर लिहून दिलं माझ्यासमोर प्रॅक्टिस वगैरे नाही आहे आणि मग मी तुला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. ठीक आहे. 6 महिने माझ्यासमोर प्रॅक्टिस कर आणि आता ते सांगितलं म्हणे तिला, मला त्या विद्यार्थिनीनं सांगितलं 6 महिने माझ्यासमोर प्रॅक्टिस कर, मी सर्टिफिकेट देते. अहो न्यायाधीश महोदया, पुढचे 6 वर्ष जरी जाहिरात आली तर मला विचारा तुम्ही, 6 वर्ष ॲडिशनल PPची जाहिरात परत येत नसते. आणि ती जी मुलगी तुमच्यासमोर प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट मागत होती, ठीक आहे, ती काही अशी नौखी नाही आहे, तिची काही प्रॅक्टिस कमी नाही आहे. ठीक आहे. तिची चांगली प्रॅक्टिस आहे, तिचे तुम्ही बाकीचे सगळे मॅटर बघा. फक्त तिचं 8 वर्षाचं ड्युरेशन भरण्यामध्ये ज्युनियरशिप तुमच्या कोर्टात जे केली तिची सर्टिफिकेट तिला पाहिजे. ह्या गोष्टींचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे. शेवटी आपल्याला आपली ओळख जी आहे, आपल्या मृत्यूनंतर आपली ओळख फक्त आपल्या चांगल्या कामांसाठी राहते. एवढं एक चांगुलपणा तुम्हाला सगळ्यांना शिकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि बाकी विद्यार्थ्यांनाही सांगेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून ह्या गोष्टीची सुद्धा चर्चा सुरू होईल. काय होतं आहे की तुमच्या प्रत्येकाला त्रास होतो आहे, पण कलेक्टिव्हली याची कुणी चर्चा करत नाही आहे. याची चर्चा झाल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये याचं समाधान सुटणार नाही किंवा तुम्हाला त्याची मदत होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून या गोष्टीवर चर्चा होईल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारे जे त्रास आहेत, ठीक आहे, ते इथून पुढे कुठेतरी कमी होतील. आपण जर बोललो नाही तर तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून तुमचं ओपिनियनच नाही आहे त्या कोर्टामध्ये, तुमची तशी मेजॉरिटीच नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणी चर्चा करणार नाही किंवा तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. ठीक आहे. त्यामुळे तुमचे बार काउन्सिलचे अध्यक्ष, मेंबर वगैरे सगळे जे लोक आहेत, ठीक आहे, जिथे कुठं ज्यांना कुणाला त्रास होतो आहे किंवा जे तुमचे बार काउन्सिलचे अध्यक्ष चांगलं वागतात तुमच्यासोबत, त्यांनासुद्धा थँक्यू सर, तुम्ही आमच्यासाठी एवढे चांगले आहात, बाकी महाराष्ट्रात हे सगळं चालू आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही त्यांना पाठवून द्या. जे चांगलं काम करतायत त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जे लोक चांगलं काम करत नाही आहेत, वात्रट वागतात, SBI बँकेतले काम करणारे जे लोक असतात, ठीक आहे, म्हणजे हा येणार नाही, उद्या या, हा फॉर्म देऊन जा, ठीक आहे, असं जे सरकारी बँकांमधले लोक वागतात त्या पद्धतीने जे लोक वागत आहेत त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण जे करतोय ते काही फार मोठं काम नाही आहे. ठीक आहे. तो शुद्ध त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणूया वात्रटपणा आहे तो, हे त्या लोकांपर्यंत पण कळालं पाहिजे. ठीक आहे. ते जे न्यायाधीश साहेब असू द्या किंवा न्यायाधीश साहेबांच्या बाजूला बसलेले क्लर्क असू द्या, ठीक आहे, मोस्टली त्रास त्या क्लर्क लोकांकडूनच होते असं माझ्याकडे आलेल्या तक्रारी आहेत. त्या क्लर्क लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे, तुम्ही पण आता ज्युडिशरीची परीक्षा देणारच आहात, तुम्हाला पण आता इलिजिबल केलेलं आहे. ठीक आहे. असं वागून म्हणजे त्या गुडविल तुमच्या पाठीमागे राहणार नाही आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या लोकांचं पाप आपल्या डोक्यावर घेऊ नका. एखादा विद्यार्थी परीक्षेची तयारी करतो म्हणजे त्याचं फार त्याच्यात डेडिकेशन असतं आणि त्याला जर तुमच्यामुळे जर डिस्क्वालिफाय व्हावं लागलं ना, त्याच्या पुढच्या पूर्ण घराचा तळतळाट तुमच्या पाठीमागे राहतो. ठीक आहे. तो तळतळाट उगाच विनाकारण घेऊ नका. आपल्यासोबत गुडविल असल्या पाहिजे, तर आपली ग्रोथ होते, तर आपला विकास होतो, तर आपल्या गोष्टीमध्ये आपल्या जे कष्ट आपण घेत असतो त्या कष्टामध्ये सुद्धा यश येत असतं. त्यामुळे होईल तेवढा दुसऱ्याला त्रास कमी द्या. ठीक आहे. धन्यवाद.